सोमनाथपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातील निवडणूक यावेळी केवळ सत्ता संघर्षापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती न्याय, निष्ठा आणि जनविश्वास या 3 मुद्द्यांभोवती केंद्रित झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तळागाळात काम करणाऱ्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आणि कोणताही गाजावाजा न करता कामाचा ठसा उमटवणाऱ्या शिवकर्णा सोनबा अंधारे या आज या गटातील सर्वाधिक चर्चेतील आणि आघाडीवरील उमेदवार ठरल्या आहेत. विशेष म्हणजे पक्षीय राजकारणाच्या गणितात अंधारे ताईंवर झालेल्या अन्यायामुळेच त्या अपक्ष म्हणून नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत असून, हाच अन्याय आज त्यांच्या ताकदीत रूपांतरित होताना दिसत आहे. गेल्या 10 वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्या म्हणून शिवकर्णा अंधारे यांनी सोमनाथपूर परिसरातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, वीज, आरोग्य, महिला प्रश्न, शेतकरी अडचणी, दलित, वंचित घटकांचे प्रश्न अशा अनेक विषयांवर सातत्याने पाठपुरावा केला. कागदावर योजना आणि प्रत्यक्षात काम यातील फरक त्यांनी लोकांना समजावून दिला नाही, तर काम करून दाखवून दिले. कोणताही मोठा पक्षाचा झेंडा न फडकावता, कोणत्याही नेत्याचे नाव पुढे न करता त्यांनी काम हाच आपला अजेंडा ठेवला. त्यामुळेच आज त्या केवळ एका उमेदवार म्हणून नव्हे, तर लोकांची माणूस म्हणून ओळखल्या जात आहेत. अंधारे ताईंचे कार्य केवळ ग्रामपंचायतीपुरते मर्यादित नव्हते. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून त्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, अनेक आंदोलनांमध्ये, निवेदनांमध्ये प्रश्न मांडण्यात त्या अग्रभागी राहिल्या. महिलांवरील अन्याय असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा प्रशासनातील हलगर्जीपणा, प्रत्येक वेळी अंधारे ताईंनी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली. या ठामपणामुळे आणि निष्ठेमुळे त्या पक्षासाठी उपयुक्त ठरल्या. मात्र उमेदवारीच्या वेळी हाच निष्ठावंत चेहरा बाजूला सारण्यात आला, हीच आज मतदारांमध्ये संतापाची ठिणगी ठरली आहे. पक्षाने केलेल्या या अन्यायकारक डावलणुकीला मतदार थेट गद्दारी असे संबोधत आहेत. ज्या महिलेनं वर्षानुवर्षे पक्षासाठी आणि गावासाठी घाम गाळला, तिलाच बाजूला सारणं म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया गावागावातून उमटत आहे. परिणामी पक्षाच्या चिन्हांपेक्षा माणूस आणि काम महत्त्वाचे मानणारा मतदारवर्ग आज अंधारे ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अपक्ष म्हणून नारळ या साध्या पण अर्थपूर्ण चिन्हावर निवडणूक लढवण्याचा अंधारे ताईंचा निर्णयही मतदारांच्या मनाला भावणारा ठरतो आहे. नारळ जो शुभकार्याचा, प्रामाणिक सुरुवातीचा आणि स्वच्छ हेतूचा प्रतीक मानला जातो, आज अंधारे ताईंच्या प्रतिमेशी तंतोतंत जुळतो आहे. मोठ्या चिन्हांची गरज नाही, काम करणाऱ्या हातांची ओळख पुरेशी आहे, असे मतदार खुलेपणाने सांगत आहेत. आज सोमनाथपूर गटात एक गोष्ट स्पष्ट आहे, ही निवडणूक केवळ जिंकण्याची नाही, तर न्याय देण्याची आहे. पक्षाने केलेल्या अन्यायाचा बदला घेण्याचा नव्हे, तर योग्य माणसाला योग्य ठिकाणी बसवण्याचा हा निर्णय आहे, असे मतदार ठामपणे सांगत आहेत. त्यामुळेच मतदान रूपी न्याय ही संकल्पना या निवडणुकीचा केंद्रबिंदू बनली आहे.